नमस्कार. चला आता बोलूया नंबर 7 वाल्यांसाठी कसा असेल 2026. नंबर 7 जसं की आपल्याला माहिती आहे केतूचा नंबर आहे. खूप जास्त इंटेटिव्ह, खूप जास्त एनर्जेटिक, खूप जास्त पॉवरफुल, खूप जास्त स्पिरिच्युअल नंबर म्हटला जातो आणि हा नंबर माझा पण आहे. माझा पण डेट ऑफ बर्थ 7च आहे. सो याच्यासाठी आपण बघूया 2026 एनर्जी काय घेऊन आलेली आहे. कुठेतरी असं म्हणू शकतो आपण 2026 नंबर 7 साठी जी सूर्याची एनर्जी आहे ती तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन घेऊन आली आहे, अवेकनिंग घेऊन आले आहे, स्पिरिच्युअल अलाइनमेंट घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बऱ्याच काळापासून शोधत होता त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं भेटणार आहेत. कुठेतरी जी गोष्ट मनात अडकून राहिलेली होती ती गोष्टीसाठी तुम्हाला क्लिअरिटी भेटणार आहे. तुमचं इंट्युशन कुठेतरी खूप जास्त स्ट्रॉंग होताना दिसतंय मला. त्याचबरोबर इथे हे पण दिसतंय की युनिवर्स तुमच्या बरोबर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमच्या बरोबर कनेक्शन बिल्ड करायचा प्रयत्न करणार आहे किंवा कनेक्शन स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न करणार आहे. सायन्स, ड्रीम्स, सिंक्रोनिसिटी मधून तुमच्याशी संभाषण करायचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्हाला अवेकन राहायला लागेल, तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही ना काही युनिवर्सकडनं सायन्स भेटतील. यावर्षी इंटरनल गायडन्स खूप जास्त चांगली येताना दिसतीये मला तुमच्या आयुष्यामध्ये. जसं की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतःचे शिक्षक आहात आणि स्वतःला मार्गदर्शन करत आहात. हेल्थ रिलेटेड जर आपण बघायला गेलो नंबर 7 साठी मला हिलिंगचा पिरियड दिसतोय. मागच्या 2-3 वर्षापासून बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब चालू होत्या ह्यांच्या, पण हे वर्ष कुठेतरी ना तुमचं माइंड हिलिंग इयर आपण असं म्हणू शकतो ह्याला. ही लोक खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, खूप जास्त इमोशनल असतात, त्यामुळे खूप गोष्टी मनाला लागतात आणि पटकन लेट गो नाही करू शकत. जर ह्या गोष्टी हे लोक शिकले ना तर हिलिंग खूप जास्त इझी होईल आणि ज्या डार्क पिरियडमधून हे लोक आता आलेत पुढे त्याच्यामध्ये खूप जास्त लर्निंग झालं आहे. तर ह्या वर्षी हेल्थ रिलेटेड मेजर इश्यू नसेल, पण मागच्या गोष्टींचा इम्पॅक्ट आत्तावरती नाही करायला पाहिजे ह्या लोकांना. तर 100% नंबर 7 साठी हेल्थ वाईज खूप चांगलं असेल हे वर्ष. जसं की मेडिटेशन करणं ह्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, नेचर वॉक करणं खूप जास्त चांगलं आहे आणि एखाद्या त्राटक वगैरे क्रिया केली ना तर ह्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर फरक पडेल. चॅन्टिंग करणं इज मस्ट फॉर देम. ओके, बेसिकली असं दिसतंय नंबर 7 साठी हे वर्ष तुमचं ना नर्वस सिस्टमला हील करणं किंवा मग त्याला हीलिंग देणारं वर्ष आहे. शरीर हलकं फील होईल तुम्हाला, मन शांत होईल, झोप खूप जास्त सुधारेल तुमची. पण फक्त ना चॅन्टिंग करणं किंवा ॲट अ टाइम त्या ठिकाणी राहणं हे तुम्ही शिकलात ना तर आयुष्य खूप जास्त ब्युटिफुल. 2026 रिलेशनशिपसाठी नंबर 7ला मला इथे असं दिसतंय की रिलेशनशिपमध्ये ना गहन बदल घडताना दिसतोय मला. जे सुपरफिशियल किंवा दिखावा करणारी नाती होती त्या गोष्टी तुम्ही सोडताल. त्याचबरोबर असं दिसतं डीप सोलफुल नाती तुम्ही ॲक्सेप्ट करताल. ओके, आणि त्याचबरोबर कपलसाठी असं दिसतंय दोघांमधल्या जर काही मिसअंडरस्टँडिंग असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कुठेतरी रिझॉल्व्ह होताना दिसतंय. भिंती वितळतील मधल्या, संवाद खूप जास्त स्पष्ट होईल. त्याचबरोबर इथे असं दिसतंय की आत्मीयता वाढेल, प्रेम वाढेल, तुम्ही पार्टनरच्या भावना जास्त खोलवर समजून घेऊ शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर कुठेतरी मला असं दिसतंय की एक सोलफुल पार्टनर तुम्हाला भेटायचे चान्सेस खूप जास्त आहेत. जसं की हे सूर्याची एनर्जी आहे, ब्राईटनेस तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसते आणि 100% ह्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये, म्हणजे जर सिंगल आहात तर मग नवीन पर्सन जो येणार आहे तो सूर्यासारखाच असेल, एक ब्राईटनेस घेऊन येईल तुमच्या डार्कनेस नंतरचा जो पिरियड दिसतोय मला हा. सो त्याच्यामध्ये तुम्हाला 100% दिसेल की कोणतरी सोलफुल आणि है ना एकदम ब्राईट पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. तुमच्यासाठी युनिवर्सकडनं मेसेज जर आपण बघितला तर गो विथ द फ्लो कुठेतरी असं म्हणू शकतो. कुठल्याही गोष्टीसाठी इम्पल्सिव्ह होऊ नका किंवा रश करू नका कुठल्याही गोष्टीसाठी. आपोआप सही वेळ आल्यानंतर सही गोष्टी घडतात. कुठेतरी हा मेसेज आहे तुमच्यासाठी. रिलेशनशिपसाठी ॲडवाईस तुम्हाला युनिवर्सकडनं. करिअर वाईज कुठेतरी मला असं दिसतंय की खूप जास्त गोष्टींमध्ये क्लिअरिटी भेटेल. न्यू वे ऑफ अर्निंग तुम्ही सुरू करू शकता. ज्या गोष्टीसाठी तुम्ही कन्फ्यूज होता, खूप
वर्षापासून, खूप दिवसापासून तुम्हाला करायचं होतं, ते कुठेतरी तुम्ही ना कंप्लीट करताना मला दिसतंय यावर्षी. क्रिएटिव्हिटी खूप जास्त वाढेल तुमची. हीलिंग, टीचिंग, रिसर्च, ऑकल्ट, सायकोलॉजी, स्पिरिच्युअल हीलिंग किंवा रायटिंग या क्षेत्रामध्ये खूप 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 प्रगती करताना दिसताय तुम्ही मला. जर तुम्ही जॉब करत असाल तर मला असं दिसतंय की लोक तुमच्या मॅच्युरिटीची दखल घेतील आणि तुमचं ॲनालिटिकल जी क्षमता आहे ती वाढेल. तुमच्या जॉबमध्ये स्टेबिलिटी कुठेतरी वाढताना दिसते. जर तुम्ही एखादा बिझनेस करायचा विचार करत असाल तर डेफिनेटली यू कॅन गो फॉरवर्ड. आणि तुमच्यासाठी जर युनिवर्सचा मेसेज आपण बघितला तर मला असं दिसतंय की तुमच्या कामाचा मार्ग तुमच्या आत्म्याशी अलाइन होत आहे. नंबर 7चा जर फायनान्शियल कंडिशन बघितली ह्या वर्षी 2026 मध्ये तर असं दिसतंय की स्टेडी इन्कम असेल. ओके, पैसा येईल आणि सेविंग्स पण वाढतील, तुमच्या सेविंग्स पण होतील. अनावश्यक खर्च करणं थोडंसं कमी करा. इन्व्हेस्टमेंट करताना इंटुइटिव्ह होऊनच इन्व्हेस्टमेंट करा. गडबड करू नका. लोकांचं ऐकून तुम्ही चुकीचे डिसिजन घेऊ नका. लिसन युअर इनसाइड व्हॉइस आपण असं म्हणू शकतो. ओके, हे वर्ष आर्थिक स्थिती सुधारणारं असेल तुमच्यासाठी. मध्यम गती पण फ्लो चांगला असणार आहे तुमच्यासाठी. युनिवर्सचा मेसेज जर आपण बघितला तर मला असं दिसतंय की जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल 100%. नंबर 7साठी जर लकी कलर आपण म्हटला तर त्यांच्यासाठी आहे जांभळा किंवा इंडिगो कलर. लकी वार आहे गुरुवार. लकी एलिमेंट आहे आकाश, है ना, स्काय बघणं तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे. अफर्मेशन आहे तुमच्यासाठी, मी माझ्या आत्म्याच्या मार्गाशी जुडलेलो आहे. युनिवर्स मला प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करत आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही सारखं स्वतःशी बोलत राहिला तर आपोआप नवीन नवीन मार्ग ओपन होतील 2026मध्ये. कुठेतरी हे होतं तुमचं इनर अवेकनिंगवालं 2026 नंबर 7साठी. आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.